स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज आमच्या जारकडी गावामध्ये मी सचिन टावरे, उपसरपंच जारकदवाडी या ठिकाणी वैद्य कंपनी आणि कापडी कंपनी यांचा थोडासा बांधाचा जो वाद होता, गेले 20-25 वर्षापासून जो वाद होता, माननीय कापडी आणि वैद्य यांनी तहसीलदारक अपील केलं आणि कायद्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी तहसीलदारांनी आदेश दिला की हा रस्ता खुला करण्यात यावा। तर त्या संदर्भामध्ये माननीय मंडलाधिकारी तळपे साहेब आणि तलाठी साहेब सोळंके सर, त्याचप्रमाणे महसूलचे दांगड साहेब, त्याचप्रमाणे पारगाव पोलीस स्टेशनचे तांबे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी येऊन आज हा गेल्या 20-25 वर्ष जो रस्त्याचा वाद होता तो सामंजस्याने या ठिकाणी वैद्य कंपनी असेल आणि कापडी मंडळी असेल सामंजस्याने हा रस्ता या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला करून दिला। त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व प्रशासनाचं आणि कापडी असतील वैद्य असतील या दोन्ही मंडळींचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी गुण्यागोविंदाने हा रस्ता या ठिकाणी खुला झालेला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा प्रशासनाचं हार्दिक अभिनंदन करतो, सहर्ष स्वागत करतो। ग्रामस्थ म्हणून मी चंद्रकांत कापडे या जारकडेवाडी गावामधून पूर्व पट्ट्यामध्ये कापडदरा हा 200-250 लोकवस्तीचं गाव आहे। या रस्त्यावरनं कापडदऱ्याची जवळजवळ 200-250 वस्तीची लोक जे आहे रोजची ये जा रस्त्यावर करावं लागते। त्याचप्रमाणे लहान मुलांना शाळेत जाणं येणं, ऊस वाहतूक, मजूर वाहतूक, गेली अनेक दिवस हा रस्ता आमचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता, परंतु नासमजपणामुळे तो अडवला गेला होता। आज आम्ही या ठिकाणी गेल्या वर्षी 21 तारखेला माननीय तहसीलदार साहेबांच्या कोर्टामध्ये हा रस्ता खुला होण्यास आम्ही त्यांना विनंती केली होती। त्यावेळेला वेळोवेळी सुनावण्या होऊन वादी प्रतिवादी दोघांनाही त्यांनी समन्वयाने घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे पुढे त्यांनी आदेश पारित केला आणि ह्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 8 रोजी हा रस्ता खुला करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी सर्कल भाऊसाहेब तळपे साहेब, त्याचप्रमाणे दांगड साहेब सर्वर, त्याचप्रमाणे आमच्या गावचे तलाठी भाऊसाहेब श्री साळुंके साहेब, त्याचप्रमाणे आमचे पोलीस बंदोबस्त येणारे तांबे साहेब, पोखरकर मॅडम या सर्वांनी या ठिकाणी येऊन आम्हाला रस्ता खुला करण्यात आम्ही खूप मोठी मदत केली आणि यापुढे हा रस्ता परत अडवला जाऊ नये ही आमची इच्छा आहे। जर अडवला गेला तर याच्यावर परत ह्या गोष्टीवरती कारवाई व्हावी अशी आमची विनंती। धन्यवाद।